इराणसोबतच्या युद्धविरामात वाढ, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, मुनीर शरीफ यांच्या मध्यस्थीनंतर युद्धविरामात वाढ करण्याचा निर्णय। दरम्यान इराणसोबत चर्चा टळल्यामुळे अमेरिकन शिष्टमंडळ इस्लामाबादला जाणार नाही। युद्धविराम वाढवणं ही अमेरिकेची चाल, ट्रम्प यांना हल्ल्यासाठी आणखी वेळ हवाय। हरणारा पक्ष अटी लादू शकत नाही। इराणने अमेरिकेला डिवचलं तर आमचं बोट ट्रिगरवर यापुढील हल्ले अधिक आक्रमक असतील, IRGCचा इशारा। होर्मुझमधून दिवसाला $500 दशलक्ष कमवण्यासाठी इराणची धडपड, डील करा नाहीतर नेत्यांसह उडवून देऊ, डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा। अमेरिकेने अटी मान्य केल्यावरच चर्चा करू, दुसऱ्या शांतता चर्चेवरून इराणचं स्पष्टीकरण। अमेरिका इराणमध्ये दुसरी शांतता चर्चा झाली नाही, होर्मुझची कोंडी सुरू असताना चर्चा अशक्य, इराणचं स्पष्टीकरण। होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिकेची नाकेबंदी सुरूच, अमेरिकन सैन्याने आतापर्यंत 28 जहाजांना परत पाठवलं, इराणी बंदरावरून होणारी वाहतूक रोखली। होर्मुझमध्ये अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे इराणी परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची संतापले, इराणी जहाजांवर हल्ला म्हणजे युद्धविरामाचं उल्लंघन, दादागिरीचा सामना कसा करायचा हे इराणला चांगलंच माहिती, अराक्ची यांचा इशारा। युद्धविरामानंतरही कच्च्या तेलाच्या दरात वाढ, कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरेल $90.70 वर। होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत